नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांना कर्जमाफी, सुरुवातीला 15,000 कोटींचाच निधी। ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात की आता 15,000 कोटींचा निधी नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफी होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आसमानी संकटांनी बळीराजा हतबल झाला असतानाच कर्जमाफीची त्याला आशा आहे। सुमारे 56 लाख शेतकऱ्यांचे 36,000 कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे। मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला पहिल्या टप्प्यात केवळ 15,000 कोटींचाच निधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सहकार आणि वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या केवळ थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे। त्यांच्या ग्रीन लिस्टसाठी अधिवेशनात तरतूद होईल, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामात कर्जमाफीचा दिलासा मिळणार नाही असे चिन्हे आहेत। तर दुसरीकडे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानाचा निधी थेट डिसेंबरमधील अधिवेशनापर्यंत लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत। थकीत आणि चालू कर्ज असलेले नेमके किती शेतकरी आहेत ते आता आपण पाहूयात। कोणत्या शेतकऱ्यांची किती आकडेवारी आहे? मित्रांनो, 2 लाखांपेक्षा कमी थकीत कर्ज असलेले 16,74,000 शेतकरी आहेत। 2 लाखांपेक्षा कमी कर्ज असलेले 12,71,000 शेतकरी आहेत। 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेले 2,90,000 शेतकरी आहेत आणि चालू आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही 23,63,000 शेतकऱ्यांची आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यात यातल्या केवळ थकीत असलेल्यांनाच लाभ मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली। यंदा पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे, पेरण्या लांबणीवर पडणार आहेत, त्यामुळे शेतकरी वर्ग आधीच धास्तावलेला आहे। अशा परिस्थितीत प्रत्यक्ष कर्जमाफी नेमकी किती शेतकऱ्यांना मिळणार याबाबत आता संभ्रम वातावरण तयार झालेले आहे।